मुख्यमंत्री फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या उमेदवारांच्या निवडीवर चर्चेची शक्यता। पिंपरी चिंचवडमध्ये अद्याप भाजप शिवसेनेत जागा वाटपावर तोडगा नाहीच। संध्याकाळी फडणवीस भोसरी मतदारसंघामधील पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याची शक्यता। केडीएमसीत युतीचं जागा वाटप ठरल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा रात्री आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयात गोंधळ। युती नको, स्वबळावर निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची भावना। उद्धव ठाकरेंनी सेना भवनात बोलावली महत्त्वाची बैठक। आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाखा प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता। मुंबईत शरद पवार गटानं काँग्रेससोबत चर्चा थांबवली। जागा वाटपावरून काँग्रेससोबत तोडगा निघत नसल्यानं निर्णय झाल्याची माहिती। राष्ट्रवादीकडून ठाकरे गटाकडे जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू। मुंबईत वंचित आणि काँग्रेसमधला जागेचा तिढा सुटल्यात जमा। तिढा असलेल्या 2 जागांवरही तोडगा निघाल्याची सूत्रांची माहिती। आज काँग्रेस वंचित एकत्र येण्याबाबत घोषणा होण्याची शक्यता। मुंबईत महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित। भाजप शिवसेनेचं 207 जागांवर एकमत। भाजप 128 तर शिंदे 79 जागा लढवणार। उर्वरित 20 जागांवर महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा। आज मुख्यमंत्र्यांसोबत अंतिम चर्चा होणार। पुण्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये संघर्ष वाढला। 25 ते 30 जागांवर शिंदे सेना ठाम। आज फडणवीस शिंदेच्या उपस्थितीमध्ये बैठकीत तोडगा निघणार। दादर माही माटुंगामधील 4 जागांवरून ठाकरे गट आणि मनसेमध्ये रस्सीखेच। जागा वाटपासंदर्भात मनसे नेते उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार। माझा भाऊ राजकारणाचा बळी पडला। सुधाकर घारेंनीच माझ्या भावाची हत्या केली। आम्हाला न्याय हवा। खोपोली हत्याकांडावर मंगेश काळोखेंचा भाऊ निलेश काळोखेंची मागणी। बीडप्रमाणे रायगडमधील आकाश सुनील तटकरे। महेंद्र थोरवेंचा गंभीर आरोप, तर थोरवेंच्या आरोपांवर योग्य वेळी बोलेन, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून काळोखे कुटुंबियांचं सांत्वन। आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, काळोखे कुटुंबियांची मागणी। तर आरोपींना सोडणार नाही, प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवणार, शिंदेंचं आश्वासन। मालेगाव महापालिका निवडणुकीआधी प्रशासनाचा सावळा गोंधळ। मृत शिक्षकाची निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती। पालिका आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस जारी। डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा 30 डिसेंबरला सकाळी 9 ते रात्री 9 असा एकूण 12 तास बंद। पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्तीच्या कामासाठी पाणी बंद। तुळजाभवानी मंदिरामध्ये शाकंभरी नवरात्र उत्सवाला प्रारंभ। पहाटे 8 दिवसांची मंचकी निद्रा संपवून देवी सिंहासनावर विराजमान। दुपारी विधिवत घटस्थापनेनं होणार नवरात्र उत्सवाचा प्रारंभ।